तर अचानक भयानक पावसानं एवढा जोर पकडला आहे की पाणी भरायचं चान्स आहे. आणि बघू शकतो तुम्ही खाली आता एवढा जोरदार पाऊस पडतो सगळीकडं. आणि बघता 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 एवढा जोर पकडला नाही की कालपर्यंत तर पाऊस नव्हता आणि आज सकाळपासून जो पावसान सुरुवात केला नाही तर आत्ता कुठं अजून जोर पकडला नाही पावसाने. असाच जोर कायम राहिला तर उद्या सकाळी न्यूजवाले हे किंगसरकर, हिंदमाता, दादर जिथं जिथं पाणी भरतं म्हणजे अंधेरीचा सबवे खारचा आणि तिथं तिथं तुम्हाला आणि न्यूजवर येईल मुंबईची झाली तुंबई, पहिल्याच पावसामध्ये मुंबईची झाली तुंबई असा. मला पण तो डाऊट आज सकाळी नाही तर मध्ये एकदा उठून आता वाजले 11:30 मध्ये एकदा उठून बघायला लागेल की पावसानं काय कसं जोर पकडलेला आहे. कारण की आत्ता बघितलं ते एकदम तुफान पाऊस आहे. आता झोप पण यायला लागलेली. पण अचानक भयानक एवढा जोरदार पाऊस म्हणजे काल परवापर्यंत एवढं प्रचंड गरम होत होतं, ऊन होतं. न्यूजवर आणि पण सांगत होते की ढग काय ते दिसत ना पावसाचं. आणि आता बघावं तर असं वाटतं जसं काय 6-7 तारखेपासूनच जूनचा पाऊस जो असतो तो चालू झाला आहे आणि तेच कंटिन्यू आता चालतो. एवढा जोरात पाऊस पडतो आहे आता. तर पहिल्याच पाऊस आणि पहिल्याच पावसाच्या रात्रीत पाणी भरलं खाली. पहिल्याच रात्री असं पाणी भरलं असं हे वाटलं नव्हतं पण ते भरलेलं आहे शेवटी. पहिल्याच रात्री पावसाचं असं पाणी भरलेलं असं वाटलं नव्हतं पण ते भरलं आहे रात्रीशी. गाडीवरती लावायची आहे. पाणी हे सगळं भरलेलं आहे इथून. इथंच नाही तर हे पण सगळं फुल झालं आहे आणि इकडं पण पाणी भरलं आहे. आता सकाळपर्यंत हे सगळं पाणी इथपर्यंत येतं. माझं पाय तिथपर्यंत येईल पाणी. गटर ओव्हरफ्लो झालेली आहेत. गाडी आणि बुलेट पण आता वरती लावतोय मी. तर गाडी ठेवली आहे इथं आणि हे पाणी भरलं आहे. अजून तरी पावसानं जोर पकडला नाही. तेवढ्यात ही अवस्था आहे. तर रात्रभर असा जो जोरदार पाऊस पडला तर उद्या सकाळी षण्मुखानंद, दादर, हिंदमाता हे सगळे जे एरिया आहेत, परिसर आहेत हे सगळे पॅक होणार इथलेच आहेत. आणि आता जाऊया घरी. खरं आलेलो गाडी लावायला. बोलले मग पाण्याचा पण अंदाज येईल किती आहे ते. आणि एक बऱ्यापैकी पहिल्याच रात्री पावसाच्या सगळं पाणी भरून ठेवलेलं पावसानं. बघू जसं ऊन कडक होतं तसा पाऊस पण कडक आहे वाटतं. आता वरून दाखवणार तुम्हाला पाणी कसं भरलेलं आहे ते. ती तिकडं 4 व्हीलर दिसते. तिकडं 4 व्हीलर आहे. हे सगळं पाणी इकडं भरून गेलेलं आहे पूर्ण. हे पण पाणी आता सगळं भरतं आहे. त्या बाजूला पण सगळं पाणी भरलेलं आहे. नीट व्यवस्थित प्रवास करा. पावसाचे पाण्याचे दिवस चालू झालेले आहेत. ट्रेन, बस, गाडी नीट व्यवस्थित चालवा. जाऊया आता, झोपूया. आणि आता उद्या सकाळी आता मध्ये एकदा अलार्म लावतो. बघू उठून काय कसे हालत आहेत. आणि पावसाची दमदार बॅटिंग. मुंबई ते विदर्भ मान्सून. न्यूजवर पण आता पावसाच्या बातम्या दाखवायला लागल्यात. मुंबई, कोकणात तसेच महाराष्ट्रावर जोरदार पाऊस. महाराष्ट्रात मान्सूनची दमदार एंट्री.
आता येणार मजा रात्री खाली. आता गाडी लोक ज्या गाड्या म्हणजे पाणी खूप साचलंय तिथं गाड्या ज्या लावल्या होत्या त्या गाड्यांमध्ये आता गेलं पाणी. त्याचे लोक आता उठत आहेत, बाहेर येत आहेत आणि त्या गाड्या सगळ्या आता रोडवर आणून म्हणजे जिकडं पाणी नाही जमा झाले तिकडं आणून ठेवत आहेत. आणि आता जरा गडगडत आहे, विजा आणि चमकायला सुरुवात झाल्यात आहे. काय कसा असेल पाऊस काय सांगता येत नाही. आता तरी पाणी कमी आहे, रात्रीपेक्षा आता जरा पाणी कमी आहे. पण मध्ये पावसानं जोर पकडलेला. मग पप्पांना सोडायला गेलो होतो, आता कॅमेरा घेऊनच निघालो होतो. आता घरी जाऊन बातम्या लावू आणि मग कळेल आपल्याला की कुठं कुठं पाणी भरलं आहे. तरी पण माझा अंदाज आहे की जिथं जिथं पाणी भरायला हवं होतं तिथं भरलेलं आहे. म्हणजे पहिल्याच पावसाच्या रात्री मुंबईची तुंबई करण्याचा दम ठेवलं पावसानं. एवढ्या दिवसात नव्हता पाऊस अजिबात. आता डायरेक्ट कधी कसं आहे ते सगळी काढलं पावसानं बाहेर. तरी पूर्ण भरत आलेलं. हा जो तिथं डबा दिसतोय तिथपर्यंत पाणी आलेलं, ते आता पाणी इथपर्यंत कमी झालं. तरी आहे पाणी बऱ्यापैकी. बाहेर गांधी मार्केट दादरला आणि 100% पाणी भरलं असेल ते आता न्यूजवर जाऊन आपल्याला कळेलच. पहिल्याच पावसात खोळंबा, ट्रान्सहार्बर ठप्प, ठाण्यात पडझड, किंग सर्कल तुंबलं, सायन कोंडी, मध्य रेल्वे विस्कळीत. तर परत आता हळूहळू पाऊस जोर पकडायला सुरुवात झाली आहे. किंग सर्कल आणि सगळं जाम झालेलं आहे. आता हळूहळू परत पावसाला सुरुवात होते. आणि अजून पाणी खालचं आहे तसंच आहे, ते काय कमी व्हायचं नाव नव्हतं. जसं कमी होतं तसं पाऊस परत एकदा जोर पकडतोय. आणि न्यूजमध्ये पण तुम्ही बघत असालच, नालासोपारा, सायनमध्ये कोंडी, मध्य रेल्वे विस्कळीत, पहिल्या पावसात खोळंबा. सायनमध्ये कोंडी झालेली आहे. मध्य रेल्वे सेंट्रल लाईन विस्कळीत झाले. ट्रॅकवरती पाणी आलं आहे.